नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर आज मी तुम्हाला इथे खूप सोप्या पद्धतीने ट्रेंडिंग अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे. तर बघा, तुमच्याकडे जो ब्लाऊज पीस आलेला असेल त्याला लेस वगैरे काही नसेल तर फक्त आपण 10 रुपयाची लेस लावून इथे एकदम सुंदर असा बॅकनेक रेडी करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला याचे मेजरमेंट सांगते. 15 इंच उंची घेतलेली आहे. तर हे 36 साईजचे ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे 9 इंच गडी 2 इंच शिलाई मार्जिन. 5.25 इंच इथं मी उंडा घेतलेला आहे. पाठीमागील गळा डीप नाही आहे, त्याच्यामुळे मी 3 इंच शोल्डर पट्टी ठेवून 2.5 इंच गळा रुंदी घेतली आहे, म्हणजे 5.5 इंचाचं शोल्डर टाकून घेतलेलं आहे. तर बघा, पाठीमागील गळा आपला 8 इंचाचा आहे. शिलाई मार्जिन ॲड करून इथे 8.5 इंच गळा उंची टाकून घेतलेली आहे आणि खालील गळा रुंदी ही 3 इंच घेतलेली आहे. जर तुम्हाला ब्रॉड गळा असेल तर तुम्ही 3.5-4 इंचही घेऊ शकता. मी नॉर्मल 3 इंच घेतलेली आहे. तर बघा, 1 इंचावर आपण टक्स पॉईंट देऊन आपल्याला असा गोलाकार गळाचा राऊंड काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला पिनअप करून अशा पद्धतीने सेट करायचं आहे. आपल्याला ही एकदम बेसिक अशी स्टेप कंप्लीट करायची आहे. जे तुम्ही नॉर्मल याला बॅकनेकला करता तशी एकदम खालील साईडला आणि पूर्ण गळ्याला असं टेपचे 1 ते 2 इंच शिलाई देऊन हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नंतर हे आपल्याला पलटे करायचे आहे अशा पद्धतीने. जर तुमच्या ह्याला बॉर्डर आली नसेल आणि पाठीमागील काही डिझाईन करायला सुचत नसेल तरी एकदम सोपी आणि एकदम ट्रेंडिंग अशी ती डिझाईन आपली ते रेडी होत आहे. तर बघा, छोटे छोटे कट्स देऊन आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करून आपल्याला गळ्याला पूर्ण गळ्याला आणि कंबरपट्टीला पूर्ण दाब शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही. याच्याने आपल्याला गळापट्टी लावण्याची गरज नाही. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ज्या पद्धतीने आपण गळा ड्रॉ केलेला आहे त्याच पद्धतीने इथं दाबटीप देऊन एकदम प्रॉपर असा फिनिशिंगमध्ये आपला इथं गळा रेडी होत आहे. तर बघा, आपल्याला कमरेकडल्या साईडलाही अगदी तशीच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, आपल्याला जे साईड पार्ट आहेत तेही जॉईन करून घ्यायचे आहेत. तिथं शिलाई देऊन घ्यायची आहे. जे एक्स्ट्राचे जे आपला कपडा उरला होता ब्लाऊजचा तो कट करून घ्यायचा आहे. ही एकदम बेसिक स्टेप आहे. जे नॉर्मल तुम्ही ब्लाऊज शिवता त्याच पद्धतीने इथं आपल्याला असं करायचं आहे. तर बघा, हे इथं पूर्ण कट करून घेत आहे. त्याच्यानंतर बघा, मी टक्स टाकून घेतलेले आहे. तर आपल्याला मेन म्हणजे आता डिझाईन कशी ड्रॉ करायची ते सांगत आहे. तर बघा, जो आपला गोल राऊंड गळ्याचा शेप होता त्याच्या साईडला आपल्याला पूर्ण 1-1 इंचावर अशा गोलाकार असा ड्रॉ करून घ्यायचे आहेत सगळीकडून. त्याच्याने आपली डिझाईन ही एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये येणार आहे. तुम्ही 1-1 इंचावरच इथं असा ड्रॉ करून गळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथं बघा, आपल्याला इथं पाण्याचा आकार काढून घ्यायचा आहे. जसे पाण्याचे ड्रॉ असते पाण्याच्या थेंबाचा आकार इथं काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने इथं आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे. इथं बघू शकता, अगदी हळूवारपणे आपल्याला इथं करायचं आहे. त्याच्यानंतर याचा फिनिशिंगचा लुक ही एकदम सुंदर आणि प्रोफेशनल दिसते. तर बघा, आता मी इथं लेस लावून घेत आहे. सुरुवातीला आपल्याला आतमधल्या गळ्याला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे. जे आपला राऊंड नेक आहे पूर्ण गोलाकार तिथे लेस लावून घ्यायची आहे. लेस तुम्ही जॉईन करत असताना कधीही लेसच्या मॅचिंगचाच आपल्याला इथं दोरा यूज करायचा आहे. त्याच्यानेही फिनिशिंगमध्ये खूप फरक पडतो. जर आपण लेसच्या मॅचिंगचा दोरा यूज केला तर आपली लेस ही एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये दिसते. त्याच्यानंतर बघा, कधीही आपण लेस जॉईन करत असाल तेव्हा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायचीच आहे. तर बघा, डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतरच बघा, आता पाण्याच्या ड्रॉपचे आपण जे ते खडूने बनवलेले होते तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे आहे. नेक्स्टचा उरलेले इकडे आपल्याला अशा पद्धतीनं लेस लावायचे आहे. त्याच्यानंतर लास्टला आपल्याला इथे फ्लावर रेडी करायचे आहे. तर इथं तुम्ही नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, मी ज्या पद्धतीने इथे लावत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही लावायचे आहे. तर सुरुवातीला आपल्याला लेस इथे थोडीशी फोल्ड करून द्यायची आहे. इथे बघा, मी तुम्हाला इथं झूम करून दाखवत आहे. ज्या पद्धतीने आपण चॉकने ड्रॉ केलेले आहे अगदी त्याच पद्धतीने इथं आपल्याला अगदी हळूवारपणे शिलाई मशीनचे टेन्शन उचलून इथे लेस जॉईन करायचे आहे. ही पूर्ण लेस आपली जॉईन झाल्यानंतर एकदम सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक येणार आहे. तर बघा, हे पूर्ण आपल्याला जॉईन झाल्यानंतर डबल शिलाई ही देऊन घ्यायची आहे. तर
तुम्ही लक्ष देऊन इथं बघा तुम्ही, मी आधी कुठल्या साईडचा जॉईन केलेला आहे, त्याच्यानंतर कुठल्या साईडचा जॉईन केलेला आहे, जेणेकरून आपल्याला लेस एकदाही कट करावी लागलेली नाही. एकाच राऊंडमध्ये आपलं पूर्ण इथं फ्लॉवर रेडी झालेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हीही इथं असं अगदी चौकशपणे बघून इथं ड्रॉ करून लेस जॉईन करायची आहे. तर बघा आता हे लास्टचं आपलं सर्कल राहिलेलं आहे, याला इथं जॉईन करून तुम्ही याचा फायनल लुक इथं बघू शकता. त्याच्यानंतर बघा हे लास्टचं आपल्याला इथं कटिंग करून लेस आतमधल्या साईडला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचं आपल्या वरचं फिनिशिंग खराब होणार नाही. आणि इथं आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा तुमच्याकडं ब्लाऊज पीसला जर बॉर्डर आली नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त 10 रुपयाची लेस वापरून बॅकनेक असा ट्रेंडिंग इथे बनवू शकता. याचा फायनल लुक इथे तुम्ही बघू शकता. एकदम फॅन्सी आणि ट्रेंडिंग असं आपलं बॅकनेक डिझाईन इथं रेडी झालेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.